हाय स्टूडेंट्स। सो हम अब बात करेंगे फिजिकल केमिस्ट्री 2021 जो पेपर हुआ आपका 2021 पे 12 सितंबर को। इसमें से फिजिकल केमिस्ट्री का पेपर कैसे था, ऑर्गेनिक इनऑर्गेनिक दोनों का डिस्कशन हुआ है। अब हम बात करेंगे फिजिकल केमिस्ट्री का, जिसका सबको डर लगता था कि कहीं न्यूमेरिकल्स बढ़ गए, न्यूमेरिकल्स की लेवल बहुत स्ट्रांग हुई या सभी के सभी न्यूमेरिकल्स आ गए तो सर हमें केमिस्ट्री में स्कोर होगा या नहीं होगा। बट इस 12 सितंबर के पेपर ने आपको बहुत रिलैक्स किया है, न्यूमेरिकल्स कम बनाए सबसे पहली बात, और थ्योरेटिकल एप्लीकेशन ज़्यादा दिए। इसका मतलब टाइम कंज्यूमिंग पेपर बन गया था और इसका मतलब आपको बहुत रिलैक्स कर दिया था उन्होंने। देखो ना, ऑर्गेनिक के आ गए सब, इनऑर्गेनिक के आ गए सब, तो इतना नहीं अच्छा लगता, फील अच्छा नहीं होता। लेकिन जैसे ही फिजिकल का एक एक क्वेश्चन सॉल्व होने लगता है तो एक अंदर से बहुत ग्रेट फीलिंग आने लगता है कि चलो मुझे केमिस्ट्री बहुत इजी जा रहा है, क्योंकि हम जितना समझते हैं या आप जितना जानते हो उसके अकॉर्डिंग हम जानते हैं कि फिजिकल केमिस्ट्री ही एक ऐसा पोर्शन है केमिस्ट्री के अंदर जिसमें बच्चे थक जाते हैं, जिसमें बच्चे स्कोर कम करते हैं, जिसमें थोड़ा सा फिजिक्स इक्विवेलेंट हम सोचना पड़ता है तो बच्चे थोड़ा सा परेशान हो जाते हैं। और वो इजी गया तो केमिस्ट्री इजी गया, ऐसा हमारा आपका सबका मानना है। और आई थिंक इस पेपर ने इस बात को आपके सामने रख दिया। न्यूमेरिकल्स नहीं बने ऐसा भी नहीं मैं कह सकता, न्यूमेरिकल्स बने लेकिन रेगुलर न्यूमेरिकल्स बने, जो कि आप बोर्ड एग्जाम में भी प्रिपेयर करते हो तो कर लेते हो। और रही बात नीट की, नीट को प्रिपेयर कर रहे हो तो वो रेगुलरली आप कभी ना कभी बहुत बार सॉल्व कर चुके हो, बहुत बार कह रहा हूँ, और बहुत बार आईसीडी के पेपर में इसके न्यूमेरिकल्स आ चुके। मैं कहूँगा कि सभी न्यूमेरिकल्स रिपीट हो चुके, कुछ लास्ट ईयर के भी क्वेश्चंस में से थे। तो ये बहुत ही अच्छी बात थी आपके लिए। बस आपने रेगुलर पेपर आईसीडी के अच्छे दिए होंगे, आपने आईसीडी के नोट्स अच्छे से प्रिपेयर किए होंगे, हमने जितने रीडिंग नोट दिए हैं वो भी अच्छे से प्रिपेयर किए होंगे, तो भी आपको फिजिकल केमिस्ट्री में एक भी आंसर गलत नहीं हो सकता था। जिस तरह पेपर बनाए उसके अकॉर्डिंग मैं समझा रहा हूँ आपको, और आपको भी समझ में आ रहा है, बरोबर है ना माझं? नक्की। तर अशा प्रकारे फिजिकल केमिस्ट्री थोडासा इझियर बनलेला होता। ओके, शेवटी फायनली नेहमीसारखंच मी परत एकदा वाक्य वापरेल, शेवटी स्टडी इज इम्पोर्टेंट, नो डाउट। आपका मैं कहूँगा स्टडी अच्छा होगा तो सब बातें इजी लगती है, और स्टडी अच्छा नहीं होगा तो बहुत ही बातें कंफ्यूज हो जाती। कभी कभी इजी पेपर बहुत कंफ्यूज कर देता है बहुत सारे बच्चों को, तो ये थोड़ा सा लॉस होता है, परफेक्शन नहीं रहा स्टडी में। तो चलो जाने दो, जो हुआ वो हुआ, उसका टेंशन मत लो, सबने पेपर दे दिया है। बस अब एक बार पेपर का डिस्कशन कर लेते, किस तरह पेपर बना था, किस तरह सॉल्यूशन निकालने थे, तो बाद में फिजिकल केमिस्ट्री समझ में आ जाएगा। सो लेट्स स्टार्ट। मैं P3 कोड P3 पेपर को एक्सप्लेन करने जा रहा हूँ, तो उसके अकॉर्डिंग ये सब आंसर्स आएंगे, उसके अकॉर्डिंग मैं सॉल्यूशन सीक्वेंसली बता रहा हूँ। तो क्वेश्चन था 51, ये फिजिकल केमिस्ट्री का ही था। Right option for the number of tetrahedral and octahedral point in hexagonal primitive unit cell. ओके, हमें दो तरह के यूनिट सेल बताए गए थे, एक एफसीसी टाइप का और एक हेक्सागोनल टाइप का। तो वहां पे आपको बताया गया था कि नंबर ऑफ स्पीयर इन हेक्सागोनल क्लोज पैकिंग एससीपी पैकिंग में, और नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल बॉन्ड एंड नंबर ऑफ टेट्राहेड्रल बॉन्ड। आठवत असेल तुम्हाला की अशाच प्रकारे आपण टेबल डिझाइन करायचं। तो नंबर ऑफ स्पीयर पर यूनिट सेल जर बघितले आपण, सो इट इज अ 6, कितने हैं वो 6 है। तो आप जानते हैं जितने स्पीयर नंबर ऑफ स्पीयर पर यूनिट सेल होंगे उतने ऑक्टाहेड्रल बॉन्ड होंगे, उसके डबल कौन से होते हैं, टेट्राहेड्रल बॉन्ड, N2H। अब इसमें एक थोड़ा सा मैं कहूँगा, मतलब परेशान वाला नहीं था, लेकिन ज्यादातर हमें जो न्यूमेरिकल्स बनाए गए हैं वो एफसीसी पैकिंग के, क्यूबिक क्लोज सीसीपी पैकिंग के, इसलिए आपको आदत रखती थी 4 4 8
लेकिन यहाँ पे पूछा गया था हेक्सागोनल क्लोज पैक, तो उसके अकॉर्डिंग पहले नाम दिया है टेट्राहेड्रल वॉइड और उसके बाद बताया गया है ऑक्टाहेड्रल। सो टेट्राहेड्रल वॉइड 12, ऑक्टाहेड्रल वॉइड 6, तो ऑप्शन नंबर फर्स्ट 12, 6। आई रिपीट, ये P3 का सेट है, कोड नंबर P3। फिर एक फिजिकल केमिस्ट्री का था जो कि बॉयल्स लॉ पे डिपेंड था, 53 नंबर का। टोटल 16 क्वेश्चंस बनाए गए थे। किती क्वेश्चंस होते सगळे? टोटल 16 होते आणि या 16 क्वेश्चनला तुम्हाला सहज हँडल करता आलं असतं। बघा हा क्वेश्चन खूप कम्प्लिटली थेरी बेस होता। एक छोटासा नवीन जो चेंज वाटला मला त्यामध्ये एक अजून महत्त्वाचा पार्ट असा होता की जे टॉपिक छोटे टॉपिक्स होते ज्याच्यावर आपण मोस्टली एक क्वेश्चन एक्सपेक्ट करतो तिथे कधीतरी 2-2 बनलेत यावेळेस, त्यामुळे थोडंसं वेटेजच्या बाबतीत थोडंसं परेशानी झाली आहे। अदरवाइज ओके सगळ्यांवर क्वेश्चन अटेंड केलेत, त्यांनी सगळ्यांवर क्वेश्चन दिलेत, त्याच्यामुळे टॉपिक प्रिपेअर झाला म्हणजे फायदा झालाच। चूज द करेक्ट ऑप्शन फॉर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ बॉयल्स लॉ। ग्राफ्स दिलेत त्यांनी 1 2 3 4 आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बॉयल्स लॉ हा कम्प्लिटली एनसीईआरटी बोर्ड बुक बेस्ड क्वेश्चन आहे, कारण बॉयल्स लॉच्या बेसवर ग्राफ भरपूर आहे आणि अशा प्रकारचे ग्राफ विचारतातच। हे आपण बऱ्याच वेळेस त्या बॉयल्स लॉचा स्टडी करत असताना किंवा सगळे गॅस लॉचा स्टडी करत असताना आपण बोललोय, आपण स्टडी पण केलाय। त्यानुसार आता बॉयल्स लॉ म्हटलं की अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ, ओके, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर काय ठेवतो आपण? कॉन्स्टंट, एंड प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम का इन्वर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम। जर प्रेशर वाढलं तर वॉल्यूम नक्कीच काय होत जातो? कमी होत जातो, बरोबर। त्यानुसार एक जो नॉर्मली ग्राफ प्लॉट होतो, हियर वी प्लॉट द प्रेशर, हियर वी प्लॉट द वॉल्यूम, ओके। अकॉर्डिंग टू देम एज द प्रेशर इंक्रीजेस वॉल्यूम डिक्रीजेस। अभी प्रेशर ज्यादा होगा तो वॉल्यूम कम होगा, प्रेशर कम करूंगा तो वॉल्यूम ज्यादा होगा, इस तरह का ग्राफ मिलता है, ठीक है। जैसे जैसे प्रेशर कम हो रहा है वैसे वैसे वॉल्यूम क्या हो रहा है? बढ़ रहा है। जैसे जैसे प्रेशर बढ़ रहा है वैसे वैसे वॉल्यूम क्या हो रहा है? कम हो रहा है। बस इस तरह का ग्राफ। ये था टेम्परेचर, सपोज T1, कांस्टेंट टेम्परेचर T1 पे मैंने प्रेशर वर्सेस वॉल्यूम निकाल लिया। दिस इज प्रेशर P1 पकड़ लो, ओके, और ये वॉल्यूम जो भी होगा उसके अकॉर्डिंग। अब जैसे टेम्परेचर बढ़ाता हो, क्योंकि टेम्परेचर बढ़ने के बाद नो डाउट प्रेशर भी बढ़ता है, वॉल्यूम भी बढ़ता है। PV इज इक्वल टू nRT। जब मैं T बढ़ाता हूं इन दोनों का प्रोडक्ट भी बढ़ जाता है, तो उसके अकॉर्डिंग T2 T1 T3। अब ये ऊपर है, प्रेशर भी ज्यादा है और वॉल्यूम भी ज्यादा है, तो आप समझ सकते हो ऐसे कंडीशन में T3 ग्रेटर होगा T2 से, T2 ग्रेटर होगा T1 से। एग्री ना? जैसे जैसे टेम्परेचर बढ़ेगा वैसे वैसे PV प्रेशर वॉल्यूम बढ़ते जाएगा। उसके अकॉर्डिंग T3 ग्रेटर देन T2 इज ग्रेटर देन T1, तो उसके अकॉर्डिंग ये ग्राफ प्लॉट होता है। तो इस तरह सोचोगे तो मैच होता है फर्स्ट ऑप्शन। वहां पे टेम्परेचर यहाँ पे दिया है 200, यहाँ पे 400, यहाँ पे 600। तो देखो आप टेम्परेचर बढ़ेगा उसके अकॉर्डिंग ग्राफ भी मिल जाता है। तो ये था ग्राफ रिलेटेड विद पीवी, बॉयल्स लॉ। तो उसके अकॉर्डिंग ऑप्शन बनता है 1, फर्स्ट ऑप्शन बनता है। तो ये सिंपली बॉयल्स लॉ बेस्ड ग्राफ था जो कि बहुत सिंपल था। बहुत बार हमने इस तरह के क्वेश्चंस को हैंडल किया। इसमें फिजिक्स को भी मदद होती है, फिजिक्स में भी इस तरह का बॉयल्स लॉ हम देखते हैं। तो ये था सेकंड नंबर का फिजिकल केमिस्ट्री का एमसीक्यू जो कि इस तरह सॉल्व करना था। फर्स्ट ऑप्शन आंसर आना था इसका। इसके बाद जो फिजिकल केमिस्ट्री का क्वेश्चन है वो 54 नंबर का है। The right option for the statement of Tyndall effect exhibited by, Tyndall effect exhibited by, देखो बेटा Tyndall effect कहाँ है? Tyndall effect हमने सुना है सरफेस केमिस्ट्री में।
और आप जानते हो दिस इज कंप्लीटली बेस्ड ऑन कोलाइडल सॉल्यूशन। जब भी सॉल्यूशन कोलाइडल होता है तो कोलाइडल सॉल्यूशन कैन शो टिंडाल इफेक्ट। ओके, तो हमें जो ऑप्शन दिए गए हैं उसमें आपको देखना है कि कौन सा सॉल्यूशन कोलाइडल है। यूरिया सॉल्यूशन, NaCl सॉल्यूशन, ग्लूकोज सॉल्यूशन, स्टार्च सॉल्यूशन। देखो बेटा, यूरिया, NaCl, ग्लुकोज हे तिन्ही सोल्युशन आपण सोल्युशन ॲज ए ट्रू सोल्युशन म्हणून यूज करतो। त्याच्यावर बरेचसे न्यूमेरिकल्स पण आपण स्टडी करतो सोल्युशन टॉपिक मध्ये। आणि स्टार सोल्युशन हे थोडंसं वेगळं आहे। आय थिंक वी नेवर प्रिपेअर स्टार सोल्युशन इन अ सोल्युशन। त्यामुळे जेवढा अभ्यास आपला सोल्युशन क्वालिटेटिव्ह मध्ये आहे त्यानुसार, आणि इव्हन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज जरी परफेक्शन असेल, कोलाइडल सोल्युशन जरी परफेक्ट असेल तरी स्टार्च हे आपण परफेक्ट कोलाइडल सोल्युशन म्हणून सांगत असतो। मग अशा कंडिशन मध्ये व्हाट इज द आन्सर? फोर्थ, स्टार सोल्युशन। स्टार सोल्युशन। सो नो डाउट, खूप सिंपल सरळ स्ट्रेट क्वेश्चन होता। फक्त तुम्हाला सोल्युशनचं नॉलेज असणं मस्ट होतं, आणि कोलाइडल सोल्युशन जरी परफेक्शन असलं तरी सुद्धा तुम्हाला आठवणं काही अवघड नव्हतं। टिंडाल इफेक्ट कोणामध्ये करतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती होतं। त्यामुळे हाही खूप सोपा सरळ क्वेश्चन होता। 55, which one among the following is the correct option for right relationship between Cp and Cv for 1 mole of ideal gas? ये तो बेटा सोना बन गया, है ना? चांदी सोना बन गया। कैसे? आइडियल गैस का ये जो कंसेप्ट बताया उन्होंने Cp-Cv रिलेशन, वो हमने थर्मोडायनामिक्स में तो पढ़ा ही है, लेकिन आपको फिजिक्स में भी थर्मोडायनामिक्स में पढ़ने को मिलता है। Cp-Cv काइनेटिक थ्योरी ऑफ गैसेस में भी आ जाएगा Cp-Cv। ओके, तो Cp-Cv दैट इज द मोलर हीट कैपेसिटी एट कांस्टेंट प्रेशर एंड Cv इज द मोलर हीट कैपेसिटी एट कांस्टेंट व्हॉल्यूम। आणि दोन्ही टर्म आपण फिजिकल केमिस्ट्रीत मध्ये बघतोच, आपल्या आपण फिजिक्स मध्ये पण बघतो। म्हणजे बघा, डबल फायदा आहे, दोन्हीकडे कुठे ना कुठे प्रिपेअर होतच आपलं। आणि त्यानुसार जर विचार केला तर आपल्याला त्यांनी म्हटलंय which one of the following is the correct option for right relationship between Cp Cv for 1 mole of ideal gas? What is the equation? 55 नंबर का क्वेश्चन था। Cp minus Cv equals to Nr for n mole। पण त्यांनी म्हटलंय 1 मोल साठी सांगा, so n equals to 1, so Cp minus Cv equals to R। Cp minus Cv equals to R। so उसके अकॉर्डिंग आप देखोगे तो कौन सा आंसर मैच होगा? थर्ड ऑप्शन, Cp minus Cv equals to R। तर खूप सोपं रिलेशन होतं, मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम यांचं रिलेशन। आणि आय थिंक बुकलेट मध्ये, आय थिंक आयसीडीच्या बुकलेट मध्ये तुम्ही बघा, थर्मोडायनामिक्सच्या पहिल्या लेवल मध्येच हा क्वेश्चन आहे, Cp मायनस Cv चं रिलेशन। बघा जाऊन तुम्ही, पेज नंबर नाही एक्झॅक्ट आठवत मला, पण बुकलेटच्या पहिल्या पेजवरच आहे। जसे आपण लेवल 1 सुरू करतो तेव्हा हा तुम्हाला क्वेश्चन दिसतोच। म्हणजे असं मी क्लिअरली सांगू शकतो की तुम्ही ॲज इट इज रिपीट क्वेश्चन झाले, त्याच्यामुळे खूप सोपा पेपर होता। इव्हन आपल्या आयसीडीतले बरेचसे क्वेश्चन, म्हणजे बरेचसे नाही म्हणजे की ऑलमोस्ट सगळेच क्वेश्चन आलेत, नोट्स मधनं आलेत, रनिंग नोट्स मधलं, पेपर मधनं आलेत। त्यामुळे पेपर सोपं जाणं हे आयसीडीच्या मुलांकडून एक्सपेक्ट आहे, आणि ते कळलेच तुम्ही, नो डाऊट, त्याच्यामध्ये काही मला दुमत नाही। देन 62 नंबरचा क्वेश्चन आहे। 62 इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवर रिलेटेड, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवर खोलरॉस लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन वर डिपेंड आहे। आय थिंक आपण छान छान ऍप्लिकेशन घेतले होते खोलरॉस लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन्सचे। काय म्हटलं त्यांनी? द मोलार कंडक्टन्स ऑफ NaCl, HCl, CH3, COONA ॲट इन्फायनाइट डायल्यूशन ऑफ, दिलेत त्यांनी सगळ्यांच्या व्हॅल्यू 126.45, 426.16 and 91 respectively. The molar conduction of CH3COOH at infinite dilution. Choose the correct one, your answer. ठीक आहे, आता आठवत असेल तुम्हाला, अशाच प्रकारे मी डाटा बनवलाय। मोलार कंडक्टन्स ऑफ NaCl, then HCl, then CH3COONA, आठवत असेल एक्झॅक्टली। आणि हेच न्यूमेरिकल सॉल्व करून दिले, इव्हन व्हॅल्यू सुद्धा नाही बदलल्या आहेत, त्याच्यामुळे बघा किती फायदा होता तुमचा।
426.16 and 91 Siemens centimeter square mole inverse. And target है molar conductivity काढायची आहे infinite dilution for infinite dilution होतं acetic acid CH3COOH. ज्या आयनची गरज आहे त्यांना ऍड करा, ज्याची नाही गरज आहे त्यांना सबट्रॅक्ट करा असं बोललोय आपण. सो CH3COO मायनस and H प्लस हे दोन आयन ज्याच्यामध्ये आहेत त्यांना ऍड करा. इथे आहे H प्लस, इकडे CH3COO म्हणजे या दोघांना ऍड करा आणि याला सबट्रॅक्ट करा. सो molar conductant and infinite dilution for CH3COOH that is equal to 426.16 plus 91 minus 126.45. Solve it. We got the answer 390.71. 390.71 and that's it. that's आठवत आहे का? झालंय असंच न्यूमरिकल हेच आन्सर आणि तुम्ही स्वतः सोडवलंय. कारण ज्यावेळेस मी क्लासमध्ये शिकवतो त्यावेळेस एक दोन न्यूमरिकल माझ्याकडनं झाल्यानंतर इमिडिएटली तुमच्याकडनं एक दोन सोडून घेत असतो, त्यातलंच आहे. त्यामुळे सहज जमलं असेल आणि याचाच फायदा घेतला असेल सगळ्यांनी. त्यामुळे आन्सर आहे 390.71 दॅट इज थर्ड ऑप्शन. त्यामुळे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवर जसं आपलं बोलणं झालं की मोस्ट ऑफ द 3 पार्ट त्याचे बनतात. एक गॅल्व्हॅनिक इलेक्ट्रोलिसिसचा एक पार्ट बनतो, एक इलेक्ट्रो गॅल्व्हॅनिक सेलचा एक पार्ट बनतो आणि स्टार्टिंगला कंडक्टिव्हिटीचा एक पार्ट बनतो. तर दिस पर्शन इज रिलेटेड विथ कंडक्टिव्हिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आलाय ॲटॉमिक स्ट्रक्चर. याचाही फायदा आहे कारण ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि ॲटम मॉलिक्यूल न्यूक्लियर दोघांचा ऑलमोस्ट सेम डाटा आहे, दोघांचा ऑलमोस्ट सेम इन्फॉर्मेशन आहे आणि कुठेतरी फिजिक्स मध्ये पण हा पोर्शन रिपीट होतो. त्यामुळे डबल फायदा झाला होता मुलांचा. आणि खूप बेसिक क्वेश्चन आहे वेव्हज रिलेटेड, जो तुम्हाला वेव्ह नुसतं समजलं जरी तरी तुम्हाला आन्सर आला असतं आणि येतंय तुम्हाला, तो प्रॉब्लेम नाहीये. काय म्हटलंय त्यांनी बघा, अ पर्टिक्युलर स्टेशन ऑफ ऑल इंडिया रेडिओ न्यू दिल्ली ब्रॉडकास्ट ऑन अ फ्रिक्वेन्सी ऑफ 1368 किलोहर्ट्ज. The wavelength of electromagnetic radiation emitted by transmitted is speed of light is 3 into 10 to the power 8. Okay. तुम्हाला वेवलेंथ विचारली आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे. ओके, काही हरकत नाही. काय फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीचा? न्यू इक्वल्स टू c अपॉन लॅम्बडा. सो लॅम्बडा इक्वल्स टू c अपॉन न्यू. झालं. काळजी काय घ्यायची होती? युनिट्स प्रॉपर घ्यायचे होते. 3 into 10 to the power 8 and frequency दिली आहे किलो हर्ट्ज मध्ये, तिला हर्ट्ज मध्ये घ्यावं लागेल. 1368 into 10 to the power 3 hertz. This is meter per second. This is in hertz. Hertz that is related with second. So we have to get the answer in meter. Okay. Solve it. आता थोडंसं होतं. आन्सर खूप क्लोज होते. 219.3 and 219.2 इथे गडबड होऊ शकते मुलांकडनं. Actually answer आहे 219.3. 29 येतं ते. So almost answer is the 219.3 मीटर. एवढं क्लोज आन्सर थोडंसं अनएक्सपेक्टेड होतं. म्हणून ज्या मुलांचं मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशनवर कमांड आहे त्या मुलांना थोडा जास्त फायदा झाला असेल आणि ज्यांनी अप्रॉक्सिमेट काढण्याची घाई केली तिथे गडबड झाली असेल. थोडंसं इथे वेळ कंझ्युम केला असेल कारण जर न्यूमेरिकल सोपं बनलं तर थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला त्रास दिला त्यांनी. अदरवाइज सोप्पा एकदम बरोबर आहे. सो इथेच फक्त मुलं गडबड करू शकतील कारण 219.2 जरी म्हटलं तर आपण समोर जात नाही शक्यतो. तिथे थोडीशी घाई नाही ते करायला पाहिजे आणि बघितलं असेल तर त्यांना तेही लक्षात आलं असेल जर आन्सर घ्यायचं असेल तर कोणतं तरी. सो दिस इज द आन्सर 219.3 and this is related with physical chemistry. 67 नंबरचा क्वेश्चन होता. आन्सर आहे त्याचा सेकंड ऑप्शन. 68 आयोनिक इक्विलिब्रियम. कौन सा इक्विलिब्रियम? आयोनिक एंड केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल आयोनिक इक्विलिब्रियम वन ऑफ द हार्ड करेल मी, हार्ड म्हणेल शब्द, वन ऑफ द कन्फ्युजिंग टॉपिक हार्ड पेक्षा. जिथे फॉर्म्युले खूप कन्फ्युज होतात मुलांना, जिथे कन्सेप्ट थोड्याशा बऱ्यापैकी कन्फ्युज होत राहतात. पण यावेळेस कन्फ्युजनचा काही इश्यू नव्हता. रेग्युलर क्वेश्चन आला होता जो आपण क्लासमध्ये सोडवलाय. आठवत असेल तुम्हाला, इव्हन मी पेपर मध्ये ही दिला होता. सो हे नीट जर आठवलं असेल, ऍक्च्युअली नोट्स चांगल्या प्रिपेअर केल्या असतील तर 100% तुम्हाला याचा फायदा झाला असेल. सो लेट्स देखा द पीके ऑफ डायमिथाइल अमाइन. आणि हाच क्वेश्चन महत्वाचा म्हणजे हाच क्वेश्चन होता.
The pKb dimethylamine and pKa of acetic acid are 3.27 and 4.77. म्हणजे pKb व्हॅल्यू पण आहे आपल्याकडे, pKa व्हॅल्यू पण आहे आपल्याकडे. pKb व्हॅल्यू आहे 3.27, pKa व्हॅल्यू आहे 4.77. ओके. The correct option for pH of dimethyl ammonium acetate solution is pH पाहिजे मला, काय पाहिजे pH. pKb pKa व्हॅल्यू आहे आणि मला pH व्हॅल्यू पाहिजे. तर फॉर्म्युला आठवत असला तर फॉर्म्युल्यावर न आठवा, pH equals to 1/2 into pKw plus pKa minus pKb. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाका. सो हाफ ऑफ 40 मायनस प्लस pK किती आहे 4.77 minus 3.27. Solve it. We got the answer pH equals to 7.75. 7.75. कोणता आन्सर मिळतो मला 7.75. ओके. आता एक लक्षात घ्या, pKb आणि pKa या दोघांपैकी कोणती व्हॅल्यू कमी होती? pKb ची व्हॅल्यू कमी होती. त्यामुळे आन्सर 100% बेसिक लेवलला जाणार होतं. pH व्हॅल्यू हा अबव 7च येणार होता. पण 7 चे दोन ऑप्शन होते, एक 8.50 आणि एक 7.75. त्यामुळे इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकत होतं. त्यामुळे कॅल्क्युलेशन करूनच आन्सर येणार होता. अदरवाइज दोन ऑप्शन ऑलरेडी कॅन्सल झाले होते. कारण काय, तर तिथे pKa व्हॅल्यू pKb व्हॅल्यू जेवढी pKb कमी असते तेवढं ते नेचर दाखवत असतो. तर इथे pKb ची व्हॅल्यू कमी आहे म्हणून हा बेसिक नेचर दाखवेल. सो आन्सर इज अबव 7. आन्सर येणं मस्ट होतं आणि ते आलंय. एवढाही स्ट्रॉंग बेस नाहीये तो की जी व्हॅल्यू 7 ची खूप मोठी जाईल. सो आन्सर इज 7.75. या फॉर्म्युलाने तुम्हाला सोडवणं होतं आणि फॉर्म्युलाच एक सोल्युशन होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी लॉजिक लागतं होतं पण नाही आन्सर पर्यंत परफेक्ट जाता येत नव्हतं. त्यानंतर 69. काय म्हणतं 69 चा क्वेश्चन. The following solution were prepared by dissolving 10 gram glucose into 50 ml, 10 gram urea into 50 ml, 10 gram sucrose into 50 ml red option. आठवतं P1 P2 P2. इवन मी तिथे 10 ग्राम घेतलंय, आठवत असेल तुम्हाला. सोल्युशन कॉलिगेटिव्ह टॉपिक मध्ये आपण हा न्यूमेरिकल सोडवलाय. मी म्हटलं होतं तिथे इफ वेट आर सेम देन डिसाइड द आन्सर बेस्ड ऑन मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट वर न ठरवा. आणि मॉलिक्युलर वेट आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं काय रिलेशन आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. काय विचारलंय त्यांनी, राइट द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. यू नो व्हेरी वेल ऑस्मोटिक प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. जेवढा मॉलिक्युलर वेट कमी राहील त्या स्पेसिस, हे केव्हा वापरतो आपण कन्सेप्ट बोललोय असं, ए मास गिव्हन. त्यांनी जर मास दिले ते कसं असेल सेम. ज्याचा मॉलिक्युलर वेट कमी त्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त. अशा वेळेस ग्लुकोज, युरिया, सुक्रोज हेच एक्झाम्पल घेतलेत, एक्झाम्पल. सो यावरनं क्लिअर कळतंय. ग्लुकोजचं प्रेशर आहे P1, ज्याचं मॉलिक्युलर मास जर काढलं तर 180 येतं. अमोनियम CH4N2O याचा मॉलिक्युलर मास काढावा लागेल. C12H22O11 याचा जर विचार केला तर ह्याचा सगळ्यात जास्त मॉलिक्युलर मास आहे 342. आणि हा जो कंपाऊंड आहे तो कार्बन 1 आहे, नायट्रोजन 2 आहे, ऑक्सिजन 1 आहे. त्यामुळे कंपॅरिझन किती केलं तर ग्लुकोज पेक्षा युरियाचं मास, ओके युरिया म्हटल्यामुळे नो डाऊट 60 त्याचा मॉलिक्युलर मास आहे. त्यामुळे युरिया 60, हा 180 आणि हा 342. युरियाचं सगळ्यात कमी मास आहे त्यामुळे ऑस्मोटिक प्रेशर सगळ्यात जास्त त्याचंच राहणार. सो आन्सर इज P2 greater than P1 and P1 is greater than P3. P2, P1, P3. Okay, this is urea, this is glucose and this is sucrose. किती आहे मॉलिक्युलर मास 60, 180 and 342. जेवढं मॉलिक्युलर मास कमी तेवढं ऑस्मोटिक प्रेशर जास्त. त्यामुळे खूप सोपं रिलेशन होतं आणि तुम्हाला जमलं असेल. अँड रिपीट क्वेश्चन आहे बेटा, त्याच्यामुळे मला नाही वाटत तुम्हाला काही त्रास झाला हा क्वेश्चन सोडवताना. ओके,
रिपीट म्हणजे आपल्या आयसीडीच्या पेपरमध्ये किंवा आयसीडीच्या बुकलेटमध्ये किंवा आपण रनिंग नोट्समध्ये हा 100% हाच क्वेश्चन डिस्कस केलाय. अशाच प्रकारे ऑप्शन सिलेक्ट केलेत. नंतर येत आहे 70 नंबरचा क्वेश्चन. द करेक्ट ऑप्शन फॉर द नंबर ऑफ बॉडी सेंटर युनिट सेल अँड ऑल टाइप्स ऑफ 14 टाइप्स ऑफ ब्रेव्हेस्टेड युनिट सेल आर. बघा, कम्प्लिटली थेअरी बेस्ड क्वेश्चन आहे. सॉलिड स्टेट वर वी मोस्टली एक्सपेक्ट वन क्वेश्चन, पण इथे दोन दोन क्वेश्चन्स आलेत आणि खूप सोपे थिअरेटिकल क्वेश्चन, एकही न्यूमेरिकल बनलेलं नाहीये. त्यांनी म्हटलंय की जे 14 टाइपचे ब्रेव्हियस युनिट सेल बनतात त्याच्यामध्ये बीसीसी टाइपचे किती आहेत, तर आठवत असेल तुम्हाला 3 येतात टोटल. आन्सर मध्ये 3, 7, 5, 2 आले, तर त्यामध्ये 3 आपण म्हणू शकतो. 3 मध्ये आपण बीसीसी टाइप बघितलं. काय काय होतं आपलं, क्यूबिक मध्ये बीसीसी येतो, टेट्रागोनल मध्ये येतो, देन ऑर्थोरोपिक मध्ये येतो. ओके, या तिघांमध्ये बीसीसी युनिट सेल येतो आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर 3च असे युनिट सेल आहेत की ज्याच्यामध्ये बीसीसी टाइप येणार आहे. सो आन्सर इज 3. फर्स्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 3. ओके, तर मग हा थेअरी बेस्ड क्वेश्चन होता जो तुम्हाला जमालाच. 72 नंबरचा क्वेश्चन. किती वेळेस डायग्राम काढली तर आपण एक्झोथर्मिक एंडोथर्मिक ची. बघा काय म्हटलंय त्यांनी, फॉर अ रिएक्शन A gives B, enthalpy of reaction is delta is दिलाय -4.2 किलोजूल पर मोल. ओके, enthalpy of activation पण दिली आहे EA 9.6 किलोजूल. The correct potential energy profile for the reaction shown given below. बघा, प्रोफाइल विचारलाय, आठवतंय का किती वेळेस सरांनी डायग्राम काढली असेल ही. जसं जसं मला वाटतं थर्मोडायनामिक्स मध्ये पण खूप वेळेस काढली आपण डायग्राम, ॲज वेल ॲज आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये पण काढली. कडेसर न्यूमेरिकल पण सॉल्व्ह केले ऍक्टिव्हेशन एनर्जीला घेऊन. त्यामुळे रिव्हर्सिबल रिएक्शन वापरून आपण सोडवले. दिस इज अबाउट पोटेन्शियल एनर्जी या रिएक्शन कोऑर्डिनेट. आठवत असेल एक्झो म्हटलं की एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट इज less than enthalpy of reactor. Enthalpy of product is less than enthalpy of reactor. Enthalpy of reactor, enthalpy of product. Okay, product ची enthalpy कमी असते, सो अशा वेळेस enthalpy चेंज काय असतो, निगेटिव्ह. enthalpy चेंज काय असतो, निगेटिव्ह. खूप वेळेस ड्रॉ केली आहे. इवन ऑर्गॅनिक मध्ये SN1 SN2 मध्ये पण तुम्ही ड्रॉ करता. दिस आर आल्सो एक्झोथर्मिक रिएक्शन, त्यामुळे तिथेही ग्राफ तुम्हाला सोपा होता. या सगळ्यांना ऑप्शन बघता बी कमी हवा ए पेक्षा, तर आन्सर थर्ड ऑप्शन येते त्याच्यामध्ये, जो ग्राफ इथे मॅच करतो. ठीक आहे, खूप छान पेपर होता, खूप स्कोरिंग होता, त्यामुळे कट ऑफ लिस्ट जास्त जाणार, नो डाऊट. तुम्ही त्या दृष्टीने प्रिपेअर आहात. हो, नेक्स्ट 75 काय म्हटलं त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, दिस इज पार्ट रिलेटेड विथ EMFs, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सिरीज, ज्याच्यामध्ये आपण मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन घेतल्या होत्या. लो रिडक्शन पोटेन्शियल इज ऑलवेज रिप्लेस टू हाय रिडक्शन पोटेन्शियल. लो रिडक्शन पोटेन्शियल हे हाय रिडक्शन पोटेन्शियलला ऑलवेज डिस्प्लेस करतो आणि अशा प्रकारचे रिएक्शन आपण EMF सिरीज अकॉर्डिंग घेतलंय. मग आता इथे ज्या रिएक्शन बघतोय आपण, त्या रिएक्शन मधनं ही रिएक्शन बघा, Cr2O3 twice of Al gives Al2O3 plus twice of Cr. ओके, क्रोमियम आणि Al. सो क्रोमियम आणि Al मध्ये विचार जर केला तर E0 रिडक्शन and E0 A रिडक्शन, हे क्रोमियम साठी, हे Al साठी. आठवत असेल तर Al वन ऑफ द बेस्ट मेटल मध्ये कन्सिडर केला जातो, जरी तो पी ब्लॉक मध्ये आहे, पण एक स्ट्रॉंग मेटॅलिक कॅरेक्टर त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे याचं रिडक्शन पोटेन्शियल याच्यापेक्षा कमीच असतं. सो Al कॅन डिस्प्लेस द क्रोमियम. Al कॅन डिस्प्लेस द क्रोमियम. म्हणजे आपण नेचर ऑफ एलिमेंट वरनं पण आठवत असेल, वरती मी म्हटलं होतं रिडक्शन पोटेन्शियल जास्त कोणामध्ये येतं, तर मोस्ट ऑफ द कॉपर, सिल्वर, त्याच्यानंतर गोल्ड, त्याच्या खाली डी ब्लॉक येतात, नंतर एस ब्लॉक येतात. ओके, तर एस ब्लॉक मध्ये हा पण Al जरी पी ब्लॉकचा पार्ट असला तरी मेटॅलिक कॅरेक्टर नुसार इट इज इक्विव्हॅलेंट टू एस ब्लॉक एलिमेंट. त्याला नेहमी आठवण करून देत असतो. अशा कंडिशन मध्ये क्रोमियम का रिडक्शन पोटेंशियल ग्रेटर है एल्युमिनियम से, तो इट कॅन डिस्प्लेस द क्रोमियम. हा याला डिस्प्लेस करू शकतो
अशा प्रकारे आपण जे स्टडी केले त्यानुसार इट विल बी प्रोसीड इन अ मेटल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता बाकी रिॲक्शनला जर बघितलं तर या सगळ्या केसेसमध्ये तुम्ही बघा मेटल डिस्प्लेसमेंट होणं मस्ट होतं. PbNO3 ला डिकम्पोज केलंय, KClO3 ला डिकम्पोज केलंय आणि Fe मध्ये HCl आहे, दोघंही HCl नॉन मेटल्स आहे, त्यामुळे इथे मेटल डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन होणारच नव्हती. म्हणून नो डाऊट तुम्हाला काही जरी नॉलेज नसलं तरी आन्सर थर्ड येणार मस्ट होतं, कारण दोन मेटलचा रोल इथेच दिसतोय, एक क्रोमियम आणि एक Al. असं लॉजिक सुद्धा तुमचं लागू शकत होतं, पण लॉजिकची गरज नाही, यू नो द अबाउट कन्सेप्ट, त्यामुळं कन्सेप्टनेच जाणं बेस्ट राहील. पण ज्यांना कन्सेप्टच आठवत नाहीये, ज्यांचं रीडिंगच नाही झालंय, असे मुलं लॉजिकनेही जाऊ शकत होते, पण तेवढा वेळ नसतो तिथे टाइमपास करायला. त्यामुळे मी एवढंच म्हणेन आन्सर होतं थर्ड आणि ते तुम्हाला यायला हवं होतं. ओके, एक सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यावर आपल्याला माहिती बऱ्याच वेळेस क्वेश्चन बनतात. त्यांनी काय विचारलंय, ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन 78% बाय वेट कार्बन, रिमेनिंग % ऑफ हायड्रोजन, द राईट ऑप्शन ऑफ एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज. एम्पिरिकल फॉर्म्युला विचारलाय, लगेच क्लिअर होतं. एम्पिरिकल फॉर्म्युला काढायचा असेल तर सरळ एलिमेंट टेबल डिझाइन करतो आपण. पर्सेंटेज, एटॉमिक मास, मोलार रेशो and then सिंपल फॉर्म्युला, सिंपल रेशो म्हणून आपण त्याला. ओके, आणि then एम्पिरिकल फॉर्म्युला डिझाइन होतो. चला, काय पर्सेंटेज, ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन 78% बाय वेट कार्बन, रिमेनिंग % ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, कार्बन आणि हायड्रोजन बद्दलच बोलताय. 78% कार्बन आहे, म्हणजे हायड्रोजन 22% आहे. एटॉमिक मास कार्बनचं 12 आहे, हायड्रोजनचं किती आहे, 1 आहे. सो 78 डिवाइड बाय 12, मोलार रेशो काढण्यासाठी 22 डिवाइड बाय 1. ओके, हे मार्क्स 72, 6. ओके, हा 22, त्यानंतर हे उरतात किती, 6 उरतात, 6 ला 6.5, 6.5 आणि हे 12. आता याला जर अजून सिम्प्लिफाय केलं तर मी म्हटलं होतं सिम्पलेस्ट मध्ये आपण याला डिवाइड करतो लोवेस्ट नंबर. या दोन्ही रेशोचं जे काही लोएस्ट नंबर आहे सिंपल रेशो काढण्यासाठी, रिलेटिव्ह नंबर ऑफ एटम्स काढण्यासाठी डिवाइड करतो. सो इट इज 1, इट इज 18 ते 20, ऑलमोस्ट 3 च्या आसपास. एक्झॅक्ट 3 नाही म्हणणार मी, पण ऑलमोस्ट 3 च्या आसपास आहे. सो CH3, कार्बन 1 and हायड्रोजन 3. सो व्हॉट इज द फॉर्म्युला, CH3. सिंपल टेबल डिझाइन करून तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकत होते. सो वी गॉट द आन्सर CH3. ओके, नॉट अ CH4. 4th प्रोपोर्शन मध्ये येत नाही, हे 25 च्या आसपास पाहिजे होतं, तर 4th आलं असतं. सो देयर इज अ सिम्पली वी डिवाइड इट and we got the simple ratio 1:3.2, 3.1 ऐसा समथिंग आईल ते, पण related with this approximate 3 answer in a must होता. 3 आलाय, so it is a CH3. What is the empirical formula of this such a हायड्रोकार्बन म्हणेल मी, कारण कार्बन सोबत कोणाचं पर्सेंटेज सांगितलंय, हायड्रोजनचं. हा, इथे जर काहींनी रीड नाही केलं व्यवस्थित तर ऑक्सिजन घेऊन तुम्ही सोडवू शकले असतील. ओके, कारण आपण शिकवताना असं सांगतो जर एका एलिमेंटचं पर्सेंटेज दिले आणि दुसऱ्याबद्दल काही मेन्शन नाही केलं तर तो ऑक्सिजन असतो. इथे हायड्रोजन क्लिअर सांगितलं होतं, त्यामुळे ती काळजी घेणं मस्ट होती. काही तिथे कन्फ्युजन वेगळ्याच याच्यात गेले असतील तर आन्सर पर्यंत पोहोचलेच नसतील, आणि ऑप्शन वर नाही हायड्रोकार्बन आहेत हे क्लिअर होतं. त्यानंतर 86 नंबरचा होता, काय म्हणणं आहे त्यांचं, फॉर इरिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस अंडर आयसोथर्मल कंडिशन द करेक्ट ऑप्शन इज. ओके, आता त्यांनी म्हटलंय इरिव्हर्सिबल एक्सपान्शन होतंय ऑफ एन आयडियल गॅस अंडर आयसोथर्मल. ओके, आयसोथर्मल म्हटलंय आणि दोन टर्म बद्दल बोलणं सुरू आहे, डेल्टा यू आणि डेल्टा एस टोटल. ओके, डेल्टा यू आणि डेल्टा एस टोटल या दोघांबद्दल बोलणं सुरू आहे. आता ही गोष्ट क्लिअर आहे की डेल्टा यू हा 100% 0 आहे, कारण कोणती प्रोसेस आहे, आयसोथर्मल आहे, नो डाऊट. पण डेल्टा एस टोटल एंट्रोपी चेंज, नो एक्सपान्शन होतंय म्हणजे मॉलिक्यूल मध्ये मूवमेंट होतीये. ओके, मॉलिक्यूल मध्ये चेंजेस होत आहेत आणि मॉलिक्यूल मध्ये चेंज झाला म्हणजे एंट्रोपीवर फरक पडतोच.
I don't know it increase decrease but it will be affected. So delta S total जिसमें अपन एंट्रोपी ऑफ सिस्टीम पण करतो आणि एंट्रोपी ऑफ सराउंडिंगचा पण विचार करतो, तर टोटल एंट्रोपी ही नक्कीच नॉट इक्वल टू झिरो. झिरो नसणार, आयदर पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॉट एव्हर दॅट, पण ही झिरो नसणार. तशी एंट्रोपी झिरो नसते, एंट्रोपीला समथिंग व्हॅल्यू असतेच. एंट्रोपी नेव्हर बी झिरो. आपण कोणत्याही सॉलिड स्टेट असेल, एखादा लिक्विड असेल, गॅस असेल, तर टोटल एंट्रोपी झिरो नाही घेत. ओके, हा इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आपण सांगतो, पण या ठिकाणी काही असं काही मेन्शन केलेलं नाहीये. सो आन्सर येईल डेल्टा एस टोटल इज नॉट इक्वल टू झिरो अँड डेल्टा यू इक्वल्स टू झिरो. त्यामुळं सोपं होतं, सरळ होतं, की असं जास्त वेगळ्या प्रकारे ट्रीट नव्हतं केलं आणि आपण अशा टाईपचा क्वेश्चन हँडल केलाय. ओके, डेल्टा एस, डेल्टा यू, डेल्टा एच, इव्हन डब्ल्यू अशा प्रकारे एखादा प्रोसेस सांगून तुम्हाला विचारलाय आणि त्या टाईपचाच क्वेश्चन हा बनवला. ओके, 93 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 93 मध्ये परत एकदा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरच फोकस केलाय आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरच्या कंडक्टिव्हिटी पोर्शनलाच हँडल केलंय परत एकदा. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.007 मोलार एसिटिक ऍसिड इज 20. ओके, लॅम्बडा एम दिलाय, किती आहे 20 सायमन सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स आणि कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.007 मोलार. ओके, ठीक आहे. व्हॉट इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ एसिटिक ऍसिड? चूज द करेक्ट वन. डिसोसिएशन कॉन्स्टंट काढा म्हणतात त्या एसिटिक ऍसिडचा, कारण दिस इज द वीक ऍसिड, सो इट कॅन डिसोशिएट पार्शियली. वी गॉट द आन्सर. इव्हन त्यांनी दिली आहे मोलार कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ दिली आहे, किती आहे ती 350 आणि ऍसिटेट आयनची पण दिली आहे CH3CO- दॅट इज इक्वल टू 50. ओके, नो डाऊट आपल्याला दोघांची माहिती आहे, त्याच्यावरनं आपण लॅम्बडा इन्फिनिटी या लॅम्बडा 0 ऑफ ऍसिटिक ऍसिड काढू शकतो दोघांची ऍडिशन करून. सो 350 प्लस 50 इक्वल्स टू 400. ओके, त्यामुळे माझ्याकडे इन्फिनिटीची व्हॅल्यू आहे, 0 कॉन्सन्ट्रेशनची आहे, मोलार कंडक्टिव्हिटी पण आहे, कॉन्सन्ट्रेशन पण आहे. तर ट्रॅक खूप सोपा होता, झालेले क्वेश्चन आहे. अशा टाईपचा क्वेश्चन आपण हँडल केलाय, आपल्या बुकलेट मध्ये पण दिलेत एसिडीच्या, एज वेल एज आपण क्लास मध्ये पण डिस्कस केलेत. सो अल्फा इक्वल्स टू लॅम्बडा एम अपॉन लॅम्बडा इन्फिनिटी एम. सो वी गॉट द आन्सर ऑफ अल्फा. अल्फा मिळाल्यानंतर डिसोसिएशन कॉन्स्टंट काढण्यासाठी अल्फा स्क्वेअर सी, वी गॉट द आन्सर ऑफ के ए डिसोसिएशन. अशा दोन स्टेप मध्ये आन्सर घ्यायचं होतं. लॅम्बडा एम दॅट इज 20 upon 400. ओके, 0 0 गेट कैंसल, 1/2 20 1/2 मतलब 0.1/01 1/2 म्हणजे 0.5 0.05. दिस इज अल्फा. ओके, आणि अल्फा स्क्वेअर सी करून तुम्ही 0.05 चा स्क्वेअर इंटू सी करा 0.007. ओके, वी गॉट द आन्सर. आय थिंक 25 71 ऑलमोस्ट आन्सर जाते ते 1.75 into 10 to the power minus 5. 1.75 into 10 to the power minus 5. तर अशा प्रकारे सोडून तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकता. हे थोडंसं दोन स्टेप मध्ये सोडवणं होतं. आधी अल्फा काढला होता, नंतर के ए अल्फा स्क्वेअर सी वापरून सोडवायचं होतं. पण अशा टाईपचे क्वेश्चन्स आपण घेतलेत, त्यामुळे जमलं असेल नो डाऊट. कॅल्क्युलेशन काही त्रास दिला नाही त्यांनी, सहज कॅल्क्युलेशन होतील असेच न्यूमेरिकल दिले होते. त्यानंतर 94 परत आलाय रिलेटेड विथ आयडियल गॅस स्टेट्स ऑफ मॅटर वर दुसरा क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर अ टोटल प्रेशर इन अ मिक्सचर ऑफ 4 ग्राम ऑफ O2 2 ग्राम ऑफ H2 confined in a total volume of 1 liter at a temperature 0 degree Celsius आणि R ची व्हॅल्यू दिली आहे 0.082 आणि तुम्हाला काय विचारलंय टोटल प्रेशर सांगा. काय फॉर्म्युला P इक्वल्स टू nRT अपॉन V. बरोबर. आता nRT अपॉन V, n नंबर ऑफ मोल्स दिले तर ठीक, नाही तर वेट अपॉन व्हॉट मॉलिक्युलर वेट करून आपण काढतो. दोन गॅसेस आहे म्हणून काही घाबरून जाऊ नका. 4 डिवाइड बाय 32. ओके, हे कोणाचे मोल्स आहेत ऑक्सिजनचे, आणि 2 डिवाइड बाय 2 हे कोणाचे मोल्स आहेत
हायड्रोजनचे, दिस इज फॉर O2, दिस इज फॉर H2 into R 0.082 into T 273 upon volume 1 सगळं दिलंय त्याने. वाय टू सॉल्व इट आणि सॉल्व केल्यानंतर जे आन्सर येत आहे दॅट इज इक्वल्स टू 25.18 atmosphere. दिस इज द प्रेशर 25.18 atmosphere. अशा प्रकारे आन्सर सॉल्व करायचे होते. बस मी काय केलं, नंबर ऑफ मोल्स घेताना ऑक्सिजनचे पण घेतले आणि हायड्रोजनचे ऍड केले आणि सॉल्व केलं. सरळ सर ऍड म्हणजे मल्टिप्लाय केले आणि सॉल्व केले. सो वी गॉट द आन्सर ऑफ दिस. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे काही असेल त्यानुसार प्रेशर काढता येतं. PV equals to nRT upon V वापरून and we got the answer. त्या ठिकाणी सोपे सरळ स्ट्रेट क्वेश्चन्स होते ज्यामध्ये आपल्याला प्रेशर विचारलं होतं. आयडियल गॅस इक्वेशन वरून आपण सहज काढू शकत होतो. त्यानंतर येतं 95 नंबरचं. The correct option for the value of vapor pressure of solution at 25 degree Celsius with the benzene to octane in a molar ratio 3:2. Okay. Vapor pressure of benzene and vapor pressure of octane pure असताना दिलंय आणि तुम्हाला टोटल वेपर प्रेशर काढलंय. ओके ठीक आहे. P equals to P0 A into XA plus P0 B into XB. ठीक आहे. आता मी A म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करतो. पहिल्यांदा दिलंय बेन्झीन म्हणून A ला बेन्झीन म्हणतो. ओके. आणि B ला म्हणतोय ऑक्टेन. B ला काय म्हणतोय ऑक्टेन. मग आता मला गोष्टी क्लिअर होतात. त्यांनी काय म्हटलंय बेन्झीन आणि ऑक्टेन यांचा मोलार रेशो 3:2 आहे. म्हणजे मोल फ्रॅक्शन कसं राहील तर XA 3:2 मोलार रेशो 3:2 आणि टोटल 3 राहतील बेन्झीन साठी आणि XB टोटल 5 त्यातले 2 राहतील कोणासाठी ऑक्टेन साठी. बस मग टाका व्हॅल्यू. P0 A 280 into 3/5 प्लस त्यानंतर P0 420 ऑक्टेन साठी आहे 2/5. सॉलिड वी गॉट द आन्सर ऑफ 336 mmHg. ओके. टोटल मोल्स आपण रेशो दिलाय ना, तर टोटल मोल्स 5 घेतले तर त्यातले 3 मोल्स कोणाचे राहतील बेन्झीनचे. टोटल मोल्स 5 घेतले त्यातले 2 मोल कोणाचे राहतील ऑक्टेनचे. वी गॉट द मोल फ्रॅक्शन ऑफ ऑक्टेन ॲज वेल ॲज बेन्झीन. आणि प्युअर वेपर प्रेशर दिलाच आहे. दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इफ बोथ कंपाउंड्स आर व्होलाटाइल. त्यानुसार आपण सोडवलं आणि आन्सर आलं 336 mmHg. आणि स्टार्टिंगचं विचारलंय सगळ्याच म्हणजे टॉपिकची सुरुवात ज्याने छान केली आहे. बघा तुम्ही स्टेट्स ऑफ मॅटर असेल स्टार्टिंगचा पोर्शन कव्हर केला. इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल फक्त कंडक्टिव्हिटीवर हँडल केलं. म्हणजे स्टार्टिंगच्या पोर्शनला विचारलंय प्रत्येक वेळेस. त्यामुळे ती गोष्ट मला आवर्जून सांगेल की हाय पोर्शन आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सुरुवातच पहिल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीने करतो. वेपर प्रेशर तोही क्वेश्चन स्टार्टिंगलाच आपण रीड करतो. त्यानुसार त्यांनी विचारलंय. क्वेश्चन आहे 99 नंबरचा. लास्ट क्वेश्चन आहे आपला फिजिकल केमिस्ट्री मधला. स्लोप ऑफ अरेनियस प्लॉट नॅचरल के वर्सेस 1/t. ओके. आपण एक ग्राफ प्लॉट केलाय आणि तो ग्राफ आहे नॅचरल लॉग के वर्सेस 1/t. ओके. त्याचा स्लोप दिलाय. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे आणि स्लोप आहे -5 into 10 to the power 3 k. ठीक आहे. The value of EA of reaction is EA व्हॅल्यू विचारली आहे, ऍक्टिव्हेशन व्हॅल्यू विचारली आहे. तर चूज द करेक्ट ऑप्शन. R व्हॅल्यू सांगितली 8.314 घ्या. दिस इज रिलेटेड विथ केमिकल कायनेटिक्स आणि फर्स्ट ऑर्डर नुसार अरेनियस इक्वेशन आपण स्टडी केले. काय होतं अरेनियस इक्वेशन? That is K equals to A into e raised to power minus EA upon RT. Minus EA upon RT. याला आपण सॉल्व केल्यानंतर नॅचरल लॉग K equals to minus EA upon R 1/t plus natural log A. Natural log A. मग आपण ज्यावेळेस ग्राफ प्लॉट करतो तर ग्राफ प्लॉट करतो नॅचरल लॉग k वर्सेस 1/t. y equals to mx plus c.
दिस इज y इंटरसेप्ट अँड दिस इज स्लोप मायनस EA अपॉन R आणि ग्राफ तसाच प्लॉट केलाय नॅचरल ऑफ K वर्सेस 1 अपॉन T. ओके, म्हणजे हा स्लोप आहे आपल्यासाठी, म्हणजे ही व्हॅल्यू याची ठीक आहे. मायनस EA अपॉन R इक्वल्स टू -5 into 10 to the power 3. मायनस मायनस गेट कॅन्सल, R ला तिकडे घेतो, R ची व्हॅल्यू पुट अप करतो 5 into 10 to the power 3 into R 8.314. देखा, प्रोडक्ट ले लो, EA इक्वल्स टू ओके 40 के आसपास नजदीक वाला आंसर कौन सा है? 41 दिख रहा है मुझे, 41.5. ओके 10 टू द पावर 3 ये जूल में है, किलो जूल में हो जाएगा 41.5 किलो जी, 41.5 किलो जूल हो गया. तो 99 ये जो क्वेश्चन था जिसमें हमें प्लॉट करना था ग्राफ, और आई थिंक इस तरह के क्वेश्चंस हमने लिए हैं. ओके, रेस इक्वेशन के अकॉर्डिंग इसी तरह का ग्राफ से रिलेटेड मैंने बहुत बार EA निकालने को आपको कहा था आणि आपण सॉल्व ही केले होते क्वेश्चन क्लासमध्ये, अशा टाइपचे सॉल्व ही केले होते. बुक्स ओपन करा, बघा ICDच्या बुकलेट मधनं आणि आपल्या रनिंग नोट्स मधनं, आणि रनिंग पेपर जे होतात तुमचे युनिट टेस्ट सगळ्यांमधनं क्वेश्चन्स रिपीट होत आहेत, त्यामुळे खूप 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 इझी जाणं मस्ट होतं आणि गेलं असेल तुम्हाला, होप सो. तर अशा प्रकारे फिजिकल केमिस्ट्रीचं एक्सप्लेनेशन होतं, जे काही पूर्ण पेपर डिझाईन झाला होता त्यानुसार आपण डिस्कस केलं आणि छान सोपा इझी आणि फुल माइंड असेल तर सगळा पेपर अटेंड केला असेल आणि आउट ऑफ 180 तुम्हाला मिळतील आणि मिळाली असतील. ओके, सो हियर आय एम प्रितेश देशमुख और वी कंप्लीटेड ऑल द एनालिसिस, पेपर एनालिसिस ऑफ नीट 2021 ऑफ फिजिकल केमिस्ट्री. ठीक है, चलो बाय.